बोला जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। ओके, आपण सगळेजण आलेलो आहे। आता समोर जी आपल्याला दिसते ती तुंगभद्रा नदी आहे। तुंगभद्रा नदीच्या प्रॉपरली किनाऱ्यावरती आपण आहे आता। आता याच्या किनाऱ्यावरती आहे आणि हा किनारा म्हणजे इथून आपण क्रॉस करून गेलो की पलीकडे आपण गेलो की किष्किंधा नगरी आहे। ओके, आता या ठिकाणी या नगरीमध्ये आहे आपण जे नाव म्हणजे की हम्पीमध्ये तुम्ही आहे। हम्पी नाव कशावरनं पडलं तर वेगवेगळ्या जसं नावाचं असतं तसं इथे पंपा नावावरनं हम्पी नाव तयार झालं। पंपा बोलले तर पार्वती। इथला इतिहास असा आहे की ज्यावेळेला दक्ष प्रजापतीने आणि सतीचं वगैरे सगळं झालं तर सतीचा ज्यावेळेला विरह झाला म्हणजे त्या विरहामध्ये भगवान शिवशंकर इकडे तपश्चर्येला निघून आले। म्हणजे एक जर सिस्टीम तुम्ही बघाल तर भगवान शिवशंकर आणि प्रभू रामचंद्र यांच्यामध्ये एकमेकाचं नातं आहे। तर शंकराचं आराध्य दैवत राम आहे, ते कायम रामाची भक्ती करत असतात। आता ज्या वेळेला राम अजून अस्तित्वात पण नाहीये त्यावेळेला शंकर कुठल्या रामाची भक्ती करतायत तुम्ही उत्तर द्यायचं। शंकर आणि पार्वतीचं दोघांचं लग्न लागलं त्यावेळेला त्यांचं लग्न लागताना सुद्धा पहिलं पूजन केलं गेलं ते गणपतीचं पूजन केलं गेलं। मग तो गणपती कोण आहे? कारण आता तर शंकर पार्वतीचा विवाह होतोय, विवाह झाल्याच्या नंतर गणपतीचा जन्म आहे ना। तर मग तो गणपती कोण होता ज्याचं त्यांनी पूजन केलं? या प्रश्नाचं मी उत्तर द्यायचं आहे। तर अशा वेळेला ज्या वेळेला सतीचा पूर्णपणे विरह झालाय म्हणजे आणि दक्ष प्रजापती वगैरे सगळं सगळं तुम्हाला इतिहास माहिती आहे की ते हवन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये भगवान शिवशंकरांना आमंत्रित नाही केलं गेलं। आणि भगवान शिवशंकर नंतर म्हणजे की पार्वतीला म्हणजे सतीला म्हणले की तू तिकडे जाऊ नको म्हणून जर आमंत्रण नाही तर पटीमंडी वडिलांच्याच घरी कार्यक्रम आहे तर म्हणून ती गेली आणि मग त्याच्यानंतर ती यज्ञकुंडामध्ये उडी वगैरे घेते। मग संपूर्ण एक प्रकार झालाय की आता तांडव वगैरे सगळं संपलंय, भगवान शिवशंकर शांत झालेत आणि मग तिच्या पूर्णपणे विरहामध्ये सतीच्या विरहामध्ये ते इथे येऊन थांबलेत आणि ते उपासना करत होते। ज्या ठिकाणी ते येऊन थांबले त्याच्या वेळेला संपूर्ण प्रदेश आहे इथे फक्त अरण्य आहे, फक्त जंगल आहे, बाकी काही नाही, एकही माणूस नाहीये किंवा इथे मनुष्य सृष्टी नाहीये। आणि भगवान शिवशंकर इथे पूर्णपणे तपश्चर्येला बसले। ज्या ठिकाणी तपश्चर्येला बसले ती जागेवरती आपण जाऊन आलो तिथे आहे आता विरूपाक्ष मंदिर। मग तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती आहे की भगवान शिवशंकरांची तपश्चर्या भिन्न म्हणजे की भंग व्हायला पाहिजे, त्यांची तपश्चर्या भंग होईल त्याच्या वेळेला पुढची सगळी सृष्टी निर्माण होईल, पुन्हा पार्वती बरोबर त्यांचा विवाह होईल, मग कार्तिकचा जन्म होईल, मग कार्तिकचा जन्म होईल त्यावेळेला तो राक्षसांना मारेल वगैरे अशा सगळ्या पुढच्या कथा आहेत अवलंबून। आता देव म्हणले की भगवान शिवशंकरांना डिस्टर्ब करायला पाहिजे म्हणजे त्यांच्या पूर्णपणे समाधी अवस्थेमधनं त्यांना बाहेर काढायला पाहिजे, भंग करायला पाहिजे। मग तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांनी मदनाला पाठवलं की मदन येईल तर मग त्यांच्या मनामध्ये काही ना काही असं वासना निर्माण होईल आणि मग त्यानंतर मग त्यांची तपश्चर्या भंग होईल। तर त्यावेळेला मदन इकडे आलेला होता आणि त्यांनी त्याला सुद्धा पूर्णपणे भस्म करून टाकलं म्हणजे। तर ते भस्म करून टाकलं तो इतिहास इथे घडलेला आहे म्हणून त्या जागेला म्हणतात पूर्णपणे विरूपाक्ष मंदिर। ओके, तिथे भगवान शिवशंकरांचं नाव बनलं विरूपाक्ष मंदिर। आणि मग त्या ठिकाणी नंतर इथे प्रगट झाल्यानंतर इथले जे काही वनचर आहेत म्हणजे इथले जे काही वानर आहेत त्या वानरांना भगवान शिवशंकरांनी आशीर्वाद दिले आणि इथून ते पुन्हा कैलासला निघून गेले। हा पहिला शिवपुराणामधला या जागेचा इतिहास येतो। आता हे वानर जे आहे ते वानर इतके शुद्ध झालेत की भगवान शिवशंकरांनी यांच्या प्रदेशामध्ये येऊन या ठिकाणी पूर्णपणे तपश्चर्या केली तर त्यांच्या तपश्चर्याचं बळ यांना सगळ्यांना प्राप्त झालं। त्यांनी शुभ आशीर्वाद दिल्यानंतर यांना एवढं लक्षात आलं की आपला जन्म विशिष्ट एका कार्याकरता झालेला आहे, म्हणजे आपण असेच जन्माला नाही आलेलो, म्हणजे आपण आता याच्यामध्ये साधना करायला पाहिजे। तर मग साधना करायला पाहिजे तर ह्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये जांबवंतजी खूप हुशार आहेत। तर जांबवंतजींनी पूर्णपणे सगळे जेवढी वानरसेना आहे ती सगळी वानरसेना डिवाइड केली आता म्हणजे एक वयोगटानुसार 1 ते 15 लोकांचे वेगळे केले, 15 ते 30चे वेगळे केले, 30 ते 45 चे, 45 ते 60, मग एक वृद्धाश्रम काढला, वृद्ध लोकांना सगळ्यांना तिकडे ठेवले। असं सगळं म्हणजे की त्याप्रमाणे त्यांनी रचना केली। इथले सगळ्या पर्वतांचं वैशिष्ट्य बघाल तर सगळे पर्वत दगडाचे आहेत असे, पण सगळे दगड तुम्ही बघाल तर असं एखादा आपण बुक्का मारल्यानंतर जर एखादं फळ जसं विखुरलं जाईल तसे सगळे पर्वताचे दगडे वेगवेगळे झालेले म्हणजे एकमेकाला तिथेच आहे जागेवर पण एकमेकापासून सुट्टे झालेले। तर मग त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की आपला कार्यकर्ता कुठल्या तरी जन्म आहे तर आपल्याला खूप मोठं काहीतरी संघर्ष करायचा आहे। मग संघर्ष करायचा तर आपल्यामध्ये ताकद यायला पाहिजे, मग ताकद यायला पाहिजे तर आपण व्यायाम करायला पाहिजे। मग व्यायाम करायला पाहिजे तर मग व्यायामशाळा त्यावेळेची जिम काय आहे, मग त्यावेळेला हे सगळे एवढे पर्वत आहेत म्हणजे मग असं होतं प्रत्येकाने एक एक धब्बा मारायचा आणि तो पर्वत तोडायचा म्हणजे की त्याच्या ताकदीने तो तोडला गेला पाहिजे। मग अशा असंख्य वेळेला त्या मुठ्ठी मार त्यांनी याच्यावरती केलेले आहेत म्हणजे त्या मुठ्ठ्या मारून मारून त्याचा एवढा प्रहार आहे की ते सगळ्या पर्वताचे असे म्हणजे की दगडे दगडे झालेले आहेत छोटे। आणि मग त्याच्यामध्ये पण रचनेमध्ये बघाल तर खूप ठिकाणी असं आहे म्हणजे पुढे पुढे आपण शिल्प बघत जाऊ तर अशी एखादी शिळा आहे आणि त्या शिळावरती एवढा मोठा दगड बसवलाय। मग त्यावेळेला मनामध्ये प्रश्न पडतो की अरे हा दगड कसा काय ठेवला असेल, मग त्यावेळेला क्रेन अवेलेबल नाहीये, त्यावेळेला जेसीबी नाहीये, पोकलन नाहीये, जी आपण बघतो की ती लाकडाची होती त्याला बांधून मग ते खेचायचे वरती आणि मग ती वरती यायची। तर त्यावेळेला म्हणजे रामायणाच्या वेळेला तर तेवढा म्हणजे की झाडांची एवढी मजबूती पाहिजे ना की ते याचं वजन सहन करू शकतील म्हणजे
तर त्यावेळेला जी पोझिशन आहे त्यावेळेला लोक खूप उपासना करणार आहेत. तर त्राटक म्हणून एक साधना येते, ज्या त्राटकमध्ये तुम्ही जर एका ठिकाणी तुमची दृष्टी केंद्रित केली तर त्या दृष्टीची एवढी ताकद असते की ती कुठलीही गोष्ट लिफ्ट करू शकते, उचलू शकते. आत्ता त्राटकमध्ये खूप सारे लोक असतात की जे नारळ फोडतात, हातामध्ये नारळ घेतात, बघतात नारळाकडे की नारळ फोडतो. तर हे त्राटक आहे. म्हणजे एखादा दिवा चालू आहे तर त्यांनी दिव्याकडे बघितलं की दिवा विझतो. हे त्राटक आहे सगळं म्हणजे. तर त्राटकामधली हायेस्ट अवस्था की त्यांचं एवढं त्राटक मजबूत होतं की ते त्राटकांनी ते दगड उचलायचे आणि ते दगड वरती नेऊन ठेवायचे, म्हणजे की त्या शिळावरती नेऊन ठेवायचे. अशा प्रकारची रचना झालेली आहे. काही काही तर ह्या याच्यामध्ये कार्विंग असे आहेत की जे कार्विंग करत असताना म्हणजे की खरोखर ते पॉसिबलच नाही. म्हणजे म्हणजे आत्ताच्या मशिनरींनी सुद्धा ते पॉसिबल नाही. मग त्यांच्याकडे काय मशिनरी होती, तर त्यांच्याकडे त्यावेळेला लेझर कट होते. आता लेझर कट मशीन निघाले. आता मूर्ती जर तुम्हाला घ्यायची असेल, जर तुम्ही मार्बलची वगैरे मूर्ती घ्यायला गेले तर तुम्हाला विचारतात की कशी पाहिजे. जर लेझर कट तुम्ही बोलले तर तुमचा फोटो आहे, तो फोटो मूर्तीचा टाकतात. ती मूर्ती जेवढ्या आकारामध्ये पाहिजे तेवढं स्टोन एका बाजूला लावतात. तर पूर्ण तो रोबोट आहे तोच कटिंग करतो. त्याला लेझर कटिंग बोलतात. त्याच्यामध्ये डोळा तुम्हाला पाहिजे की 5 डीप पाहिजे तर 5 डीप होणार म्हणजे. तर त्याप्रमाणे लेझर कटिंग होतं. तर त्यांच्या डोळ्यामध्ये इतकं त्राटक होतं की ते लेझर कटनी त्यांनी केलेली आहे. त्यांच्या डोळ्यामध्ये जी त्यांनी मूर्ती इमॅजिन केली ती दगडावर त्यांनी आपोआप कोरून घेतली त्यांच्या त्राटकच्या माध्यमातून. तर अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी होत होतं. आणि मग हा सर्वात परिसरामध्ये पलीकडे किष्किंधा नगरी आहे, जिथला राजा वाली आहे म्हणजे. आणि सुग्रीव त्याचा भाऊ आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण उद्या वाली गुफेमध्ये पण जाणार आहे. तर त्यावेळेला असं होतं की जो बाली जो होता तो सुग्रीवाला कायम मारायचा. त्याच्या पत्नीचं त्याने अपहरण केलेलं होतं आणि ज्या ज्या वेळेला तो जायचा त्यावेळेला मारायचा. सुग्रीव पण खूप बलशाली होता आणि भौगोलिक शास्त्राचा तो खूप मोठा उपासक होता. म्हणजे त्याला भूगोलाची खूप माहिती होती. तर भूगोलाची माहिती असल्यामुळे त्याला या पृथ्वीवरती कुठे कुठे काय काय प्लेसेस आहेत त्या सगळ्या माहिती होत्या. म्हणजे कुठे पाणी आहे, कुठे डोंगर आहे, कुठली भूमी कशी आहे, कारण तो प्रत्येक ठिकाणी लपलेला होता. म्हणजे अख्खी पृथ्वी त्याची लपून झालेली होती. का तर वाली प्रत्येक ठिकाणी मारायला त्याला धावायचा म्हणजे. आणि मग पलीकडे किष्किंधा नगरी आहे, तो असंच या ठिकाणी लपून बसलेला होता म्हणजे. आणि सुग्रीव आणि हनुमान हे दोघं जण कायम बरोबर असायचे. त्याचा एकमेव माणूस होता हनुमान बरोबरचा, की ज्याच्यावरती त्याचा विश्वास होता. तर हनुमान जो आहे तो हनुमान सुद्धा किष्किंधा नगरीमध्येच राहिलाय, परंतु तो सुग्रीवाबरोबर बाहेर पडलाय आता सुग्रीवाचं संरक्षण करण्याकरता. आता जो परिवार आहे म्हणजे हनुमानाचा, म्हणजे त्याची आई काय नाव आहे, कुठे गेलाय कंपनी, होय हनुमानाच्या आईचं नाव काय, अंजनी. त्याच्यानंतर बाबांचं नाव काय, बाबांचं नाव आहे केसरी, केसरी नंदन. केसरी त्यांच्या वडिलांचं नाव आहे. हनुमानाच्या जन्माची आख्यायिका आपण तिकडेच ऐकणार आहे म्हणजे. तर मग सगळ्या नावांचा त्याच्यामध्ये उल्लेख येईल. तर मग केसरी अंजनी हे तिकडे राहतात म्हणजे. आणि तो सुग्रीव बरोबर बाहेर पडला. याच्या व्यतिरिक्त आपल्याला हनुमानाचा इतिहास एवढाच माहिती आहे. हनुमानाला 5 भाऊ होते. जे 5 भाऊ आहेत ते किष्किंधा नगरीमध्येच राहतात. त्यांची काय नावं येतात, ओय गुगल मास्टर. मतिमान. बस, व्हेरी गुड, जोरात टाळ्या वाजवल्या. यांना पण सगळ्यांना आजच कळलं की हनुमानाला 5 भाऊ होते. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका म्हणजे. हे गुगलवर अवेलेबल आहे. आणि आपण फक्त मारुतीवर फोकस करतो म्हणजे. तर 5 भावांना घेऊन तिकडे राहतात म्हणजे. पंचमुखी हनुमानाचं रूप आहे त्याच्यामध्ये आहे की ज्या वेळेला त्यांनी सांगितलं अंजनीला की मीच का जवळ पाहिजे म्हणून, हे 5 जण तुझ्या बरोबर आहेत. त्याच्या वेळेला ती म्हणली की 5 जण जरी बरोबर असले ना तरी तू बरोबर असल्यावर जे पाहिजे, तर तू एकटा बरोबर असशील तरी हे 5 त्याच्यामध्ये आहेत. तर तिला काय, मारुती धरून 6, मारुती सोडून 5. तर त्याच्यामध्ये ते पंचमुखी मारुतीचं तिला दर्शन झालेलं आहे म्हणजे. तर त्याप्रमाणे म्हणजे की हनुमानाच्या याच्यामध्ये तिकडे राहून हनुमान सुग्रीव बरोबर इकडे होते. आणि वाली कधी पण येऊन मारेल, तर त्या भीतीने सुग्रीव इथे लपून बसलेला होता की आहे आणि इकडेच लपून बसलोय. आणि तेवढ्यामध्ये राम आणि लक्ष्मण येताना दिसले. आता रामालाही माहिती आहे की हनुमानाची भेट होणार आहे. आणि हनुमानाला पण माहिती आहे की आपले आराध्य आपल्याकरता इथपर्यंत येणार आहेत म्हणजे. अध्यात्मामध्ये ना एक सर्वात मोठी गोष्ट आहे, लोक म्हणतात की मला चांगला गुरु मिळाला नाही, मला चांगला गुरु मिळाला नाही. अध्यात्मामध्ये गुरुला शोधायला जायची गरजच नाही. गुरु तुम्हाला आपोआप भेटतो. कुठलीही तुम्ही पोथी वाचा, कुठलंही पुराण वाचा, गुरुचरित्र वाचा, साई सच्चरित्र वाचा, गोंदवलेकर महाराजांचं चरित्र वाचा, नाहीतर तुम्ही अजून कुठल्याही सेवागिरी महाराजांचं वाचा. गुरु प्रत्येकाला आहे, त्याला त्याच्या जागेवरती भेटलेले आहे. कुणालाही शोधायला जायची गरज नाही. आणि जर चांगले गुरु भेटायला हवे असेल तर सर्वात पहिले चांगले शिष्य बनायला पाहिजे. तर तुम्ही चांगले शिष्य बनले तर तुम्हाला चांगले गुरु आपोआप भेटतील. लोक म्हणतात मला खूप चांगला अध्यात्मामध्ये नॉलेज आहे, मला खूप इंटरेस्ट पण आहे, मला चांगले गुरुच भेटत नाही. तुझा अहंकार इतका आहे ना की तू चांगला शिष्यच होत नाही. ज्या दिवशी चांगला शिष्य असेल तर गुरु तुला प्राप्त होईल. हनुमानाचा पहिला चांगला गुण होता की त्याच्यामध्ये अहंकार अजिबात नव्हता. आणि सेकंड थिंग मध्ये म्हणजे की त्यांचा परिपूर्ण विश्वास होता की जर मी शुद्ध आहे आणि मी जर शिष्य आहे तर 100% राम माझ्याकरता इथे येतील म्हणून.
तर त्याप्रमाणे म्हणजे की राम येत आहेत समोरून, तर राम आणि लक्ष्मण येत आहेत, तर हनुमानाला पण ओळख नाहीये त्यांची म्हणजे. तर सुग्रीव म्हणतो की बघ बालीने कुणाला तरी आपल्याला मारायलाच पाठवले, कारण त्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. खाली तुम्ही गेल्यानंतर तिथे फोटो आहे बघा, जिथे सुग्रीवच्या आता एकाच दगडामध्ये सुग्रीव पण आहे, राम लक्ष्मण पण आहे आणि सीता त्यांनी दाखवले, पण इथे त्यावेळेला राम लक्ष्मण दोघंच आलेले होते. तर ती सीता त्यांनी त्यावेळेला पूर्ण चित्र करण्याकरता ते केले, किंवा तो म्हणजे की जो मूर्तिकार होता तो म्हणला यार या दगडात हे सगळेच दाखवायचे, त्यामुळे त्यांनी घडवले. म्हणजे सीता त्यावेळेला बरोबर नव्हती. आणि मग त्यावेळेला इथे ज्या वेळेला आले त्याच्या वेळेला या दोघांमध्ये चर्चा होऊन सुग्रीवांनी सांगितलं की तू बघ कोण आहे म्हणून. तर हनुमानाला एक खूप चांगला अवगत होतं की तो पटापट वेश बदलायचा. त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला पूर्णपणे, आणि ब्राह्मणाचा वेश घेऊन खाली येऊन त्यांनी प्रत्येकाला त्या ठिकाणी तीर्थ दिला, रामाच्या हातामध्ये आणि लक्ष्मणाच्या हातामध्ये. त्यावेळेला रामाने तीर्थ प्यायलं, लक्ष्मणाने बघितलं पाण्याकडे, काय माहिती बिसलरी आहे की नाही, काय मिनरल विनरल चेक केलंय, त्यांनी काही प्यायलं नाही, त्यांनी तसंच ते खाली सोडून दिलं. पण रामाने ते प्यायलं का, तर रामाचा पण तेवढा परिपूर्ण विश्वास आहे. राम आणि लक्ष्मण दोन वेगवेगळ्या प्रकृती, एक द्वैत आहे आणि एक अद्वैत आहे. एक जो आहे तो मानव रूपामध्ये आहे, आणि एक मानव रूपामध्ये असला तरी देव आहे. म्हणजे देव आहे तो भोळा आहे, त्याचा सगळ्यांवर विश्वास आहे. लक्ष्मण आहे तो आपण आहे, त्याचा कुणावरही विश्वास नाही, देवावर पण विश्वास नाही. तर त्याप्रमाणे रामाने तीर्थ प्यायला, आणि तीर्थ प्यायल्यानंतर तो म्हणलात की तुम्ही कोण सुकुमार आहात, तुम्ही राजकुमार दिसता म्हणजे, आणि तुमचे चरण इतके सुंदर आहेत, म्हणजे तर एवढे सुंदर चरण असताना तुम्ही या खडकाळ वाटेला काय येत आहे, म्हणजे तुम्हाला काय हवं इकडे. मग त्यावेळेला रामाने सांगितलं लक्ष्मणाला की बघ हा ब्राह्मण आहे ना, खूप चांगला दिसतोय, म्हणजे की असं नुसता पूजापाठ करणारा नाही, म्हणजे ह्या वेदोच्चार संपन्न दिसतोय आणि वेद शिकलेले आहेत, म्हणजे याच्या उच्चारणावरनं तर चांगला सुशिक्षित आहे म्हणजे, आणि आपण याला सांगायला पाहिजे की आपण कशा करता आलो इकडे. तर लक्ष्मण म्हणलं ठीक आहे, आता काय आपण पॅम्पलेटच वाटत फिरतोय की आम्ही सीतेचं शोध करतोय, तर द्या पॅम्पलेट एक त्यांना पण. त्यावेळेला रामाने सांगितलं की मी राम आहे आणि मी अयोध्येचा नरेश आहे, आणि मी अयोध्येमधनं इकडे आलेलो आहे, मी अयोध्येचा राजकुमार आहे, आणि सीता असं असं हरण झालेलं, जी आम्हाला एवढंच कळलंय की या बाजूला आहे म्हणून. तर तिचा आम्ही शोध घ्यायला आता पुढे चाललेलो आहे म्हणजे. मग त्यांनी त्यावेळेला जाणून घेतलं की यांचा वालीशी काही संबंध नाहीये. त्याच्या वेळेला ते म्हणले की फार सुंदर आहे. मग त्यावेळेला त्यांनी विचारलं की तू कोण आहेस म्हणून, तू खूप एवढा चांगला दिसतो, तू कोण आहेस म्हणून. त्यावेळेला पहिला प्रश्न विचारलेला आहे तो हनुमानाने विचारलाय रामाला की तुम्ही कोण आहात. त्यावेळेला रामाने स्वतःचा पूर्णपणे परिचय दिलाय. पण ज्या वेळेला रामाने मी राम आहे हे सांगितलं आणि हनुमानाला विचारलं तू कोण आहेस, तर हनुमानांनी त्यावेळेला स्वतःचा परिचय दिला नाही. हनुमानाने त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला समजत नाही का राम आहे तर मी कोण आहे ते. म्हणजे स्वतःबद्दल किती कॉन्फिडन्स असेल, म्हणजे त्या कॉन्फिडन्सने त्यांनी विचारलं की तुम्हाला समजत नाही का मी कोण आहे म्हणून. आणि त्यावेळेला रामांनी हनुमानाला कर्कतून मिठी मारली, म्हणजे गटगटीत मिठी मारली. मिठी का मारली असेल? हम्म? आनंदाने शिष्य मिळाला. हा, आनंदाने शिष्य. ओके. अजून जनरली मिठी आनंद झाल्यानंतर गुरु शिष्याच्या संबंधामध्ये आहे ना, म्हणजे की गुरु आणि शिष्य खूप म्हणजे किती याच्याने भेटले, तर शिष्य पहिले दंडवत घालतो गुरुला, पहिले दंडवत घालतो, आणि तो दंडवत घालायला खाली वाकल्यानंतर गुरु त्याचा सन्मानार्थ त्याला वरती उचलून घेतो, दंडवत नाही घालून घेतो, उचलून घेतो आणि त्याला मिठी मारतो. तो गुरु ही मिठी मारतो म्हणजे. तर रामाने त्यावेळेला हनुमानाला मिठी का मारली, ज्यावेळेला त्यानं खाली पण वाकलेला नव्हता, त्यांनी नमस्कार पण केला नव्हता, मिठी का मारली असेल? त्याला माहिती आहे की आपला सख्खा भाऊ आहे. आता हनुमान जन्माचा किस्सा आठवा, ज्यावेळेला ते सगळं दिलेलं होतं म्हणजे पायस, त्यावेळेला पायस उचलून इकडे येऊन यांना दिलेलं होतं. चौघं तिकडे जन्माला आले, पण पाचवा इकडे जन्माला आला. आज हनुमानाला ते माहिती नसतं तरी रामाला माहिती आहे मिठी आहे, तर मिठीमध्ये इतकं काही आहे म्हणजे की ते मिठी मारल्याच्या नंतर हनुमानाला एका मिनिटामध्ये सगळं काही समजलं की आपलं काय कार्य आहे आणि आपल्याला काय करायचंय, आणि प्रभू रामचंद्र नक्की आपल्या आयुष्यामध्ये आलेत, हेच आपले गुरु आहेत, हेच आपले देव आहेत, आणि आपलं सगळं काही तेच आहेत. म्हणजे ते एका मिनिटामध्ये त्या मिठीमध्ये सगळं काही येऊन गेलं, एका मिनिटामध्ये सगळा परिचय येऊन गेला. बघ खूप वर्षानंतर, 10 वर्षानंतर जर आपण एकमेकाला भेटलो, कोणी आपला स्नेही असेल, आपला शेजारी असेल, किंवा खूप तुमचा म्हणजे की बालपणीचा मित्र आहे, आणि त्याला तुम्ही मिठी मारली, तर ती मिठी मारल्याच्या नंतर एका मिनिटामध्ये त्या मिठीमध्ये सगळं काही येतं. कृष्ण आणि अर्जुन संवादामध्ये ज्यावेळेला म्हणजे की रथावरती कृष्ण उभे आहेत म्हणजे, आणि अर्जुनाला सांगतात की आता तू लढायला उभा राहा म्हणून, त्यावेळेला अख्खी गीता सांगून झाली. गीता सांगून झाल्यानंतर कृष्णाने दीक्षा दिली अर्जुनाला, आणि अर्जुनाला दीक्षा दिल्याच्या वेळेला ज्यावेळेला मंत्र सांगितला, त्याच्या वेळेला अर्जुन खाली वाकला नमस्कार करायला, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कडकडून मिठी मारली. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी या प्रसंगाचं खूप सुंदर म्हणजे की ओवीबद्ध रूपांतर केलंय. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐर देहीचे तेर देही घातले, हृदया हृदय एक केले. हे एकमेकाला मिठी मारतानाचा आनंद आहे की दोघांचं हृदय एक झालं पाहिजे.
आणि एक अक्षराचे दिले मंत्र मात्र. मंत्र म्हणून एक अक्षरच दिलं. काय अक्षर दिलं? सगळं खूप सोपं आहे, सगळं खूप गुड आहे. काय अक्षर दिलं? काय अक्षर दिलं? ABCD EFG HIJK LMNP काय दिलं सांगा लवकर. काय दिलं असेल? एर देहीचे तेर देही घातले, हृदया हृदय एक केले, एक अक्षराचे दिले मंत्र मात्र. तर मंत्र काय दिला सांगा लवकर. त्या आपल्या स्वामी समर्थांच्या शिष्या काकू कुठे गेले आमच्या? कुठे बसलेत त्या? ओ स्वामी समर्थ आलं नाही वरती, त्यांनी सांगितलं असतं. येस ओम ओम. त्यांना थोडा रस्ता द्या ना जायला मंदिरामध्ये. तर ओम अक्षर राम भेटायला आले, आपण सगळे वाट अडून बसलोय. तर ओम अक्षर दिलं मंत्र म्हणून. आणि इथे ज्यावेळेला मिठी मारली, ते मिठी मारल्याच्या नंतर 1 मिनिटामध्ये सगळं काही पार झालं. आणि सुग्रीव वाकून बघत होता की काय चाललंय म्हणून. राम एवढं म्हणजे जे आलंय त्यांना हनुमान मिठी का मारतोय म्हणून. हा विसरला का काय काय काम येते. आणि बाली कुठलं पण रूप घेऊन येईल, हा सावध व्हायला पाहिजे. म्हणून तो सावध होण्याकरता तो त्याला आवाज देतो. त्याच्या वेळेला राम विचारतो की का म्हणून, कोण आवाज देत आहे, तुम्हाला कोणी बोलवत आहे का. तर ज्यावेळेला तो मिठीमध्ये त्यावेळेला तो ब्राह्मणाचा पूर्णपणे वानर झालाय म्हणजे. आणि आता लक्ष्मण सावध होतोय की कुठल्या तरी वानराला राम मिठी मारताय. आणि मग तो सगळा म्हणजे की ती भेट जी आहे ती हृदयस्थ झाली आहे. आणि मग त्यावेळेला रामाला घेऊन इकडे वरती म्हणजे की आलेत. आणि राम आणि लक्ष्मण या ठिकाणी म्हणजे की थांबले, या ठिकाणी बसले. आणि मग या ठिकाणी सुग्रीव वगैरे यांचा सगळ्यांचा परिचय झाला. मग सुग्रीवाचा परिचय झाला. त्याच्या वेळेला हनुमानाचं कार्य काय? हनुमानाचं कार्य त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला माझी संपूर्ण म्हणजे की मला काय करायचं ते आता प्राप्त झालंय, म्हणजे उमगलंय. परंतु हे सगळं करण्याकरता सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की आपल्याला बरोबर बळ असायला पाहिजे. म्हणजे सीतेला प्राप्त करून घेण्याकरता बळ असायला पाहिजे. आणि मग बळ असायला पाहिजे तर मग आपल्याला सेना वाढवायला पाहिजे. मग तुम्हाला सुग्रीवाचं काम करावं लागेल. म्हणजे एका परदेशी जो मंत्री असतो ना, परराष्ट्र मंत्री ज्याला बोलतात, त्या परराष्ट्र मंत्र्याचा काय मेसेज असायला पाहिजे, परराष्ट्र मंत्र्याची काय भूमिका असायला पाहिजे. तर हनुमान त्याला माहिती आहे की आपण यांचे सख्खे भाऊ आहे किंवा गुरु शिष्याचं नातं आहे किंवा बस म्हणजे आपले हृदयस्थ आहेत म्हणजे. आणि हे करुणा निदान आहेत म्हणजे सगळ्यांवर करुणा करण्याकरता हा देवाचाच अवतार आहे. हे सगळं समजल्यानंतर रामाकडे पहिलं काम देतो हनुमान की आपल्याला सुग्रीवाची पत्नी परत आणून द्यावी लागेल. सीतेला परत तेव्हा आणता येईल ज्यावेळेला आपल्याकडे बळ येईल. आणि ते बळ हवं असेल तर सुग्रीवाची पत्नी पहिली आणायला पाहिजे. आणि तुम्ही धर्माकरता उभं राहायला पाहिजे. धर्मो रक्षिती रक्षता. तुम्ही जर धर्माचं आज रक्षण केलं तर उद्या उठून धर्म तुमचं रक्षण करेल. ज्या वेळेला राम वनवासाला निघाला, कौशल्याला दर्शन घेतलं, त्यावेळेला आई होती. निर्विवाद राम देव असला तरी डोळ्यामध्ये पाणी आलं, रडायला लागली. राम म्हणलं रडते का? राम म्हणला रडतेस काय, तू आशीर्वाद दे चांगला. त्याला कौशल्याने दिलेला आशीर्वाद आहे, धर्मो रक्षिते रक्षता. रामा तू आजपर्यंत ज्या धर्माचं रक्षण केलं तर धर्म सुद्धा रक्षण करेल. पुन्हा इथे आल्यानंतर हनुमान ती आठवण करून देतात, धर्मो रक्षिते रक्षता. तुमच्या पत्नी करता नाही, तुम्हाला पहिली त्याची पत्नी आणून देणं हा पण तुमचा धर्म आहे. आणि तुम्ही या धर्माचं रक्षण कराल, हा धर्म तुमचं आपोआप रक्षण करेल, तुमची पत्नी तुम्हाला परत मिळेल. मग त्यावेळेला पूर्णपणे इथे कट रचला की आता तुम्ही इकडनं आपण पलीकडे जायचं किष्किंधा नगरीमध्ये. आणि किष्किंधा नगरीमध्ये तुम्ही वालीला मारायचं, सुग्रीवाला पत्नी परत मिळवून द्यायची, किष्किंधा नगरीचा त्याला राजा करायचा. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला येईल म्हणजे. मग रामाने हे सगळं मान्य केलं की हो मी सगळं करीन म्हणून. आता प्रॉब्लेम असा आहे की वालीच्या समोर जर कोणी युद्धाला गेला तर वालीची जेवढी ताकद येते तेवढी सगळी म्हणजे समोरच्या योद्धाची जी ताकद आहे ती सगळी वालीमध्ये यायची. त्यामुळे वालीला समोरून कोणी युद्ध करणार नाही वाली बरोबर. तर त्यांनी ते तसं सांगितलेलं होतं. आणि रामाने पण ते सगळं ऐकलं. मग रामाने लक्ष्मण वगैरे यांना घेऊन आणि सुग्रीव आणि हनुमानाला घेऊन तुंगभद्रा नदी क्रॉस केली. आणि क्रॉस करून ते पलीकडे गेलेत म्हणजे. आणि पलीकडे गेल्याच्या नंतर पहिलं युद्ध झालं. आपण उद्या जाऊ बाली सुग्रीव गुफेच्या इथे जिथे युद्ध झालं त्या जागेवर नेऊ. पहिलं युद्ध झालं त्याच्यामध्ये दोघं दिसायला एवढे सेम आहेत की रामाला कोणावर बाण चालवायचं आहे कन्फ्युज आहे. सुग्रीवाने पुन्हा मरेस्तवर मार खाल्लाय आणि मार खाऊन सुग्रीव पळून गेलाय. तत्पूर्वी आपण किष्किंधा नगरीच्या याच तटावर थांबू. वालीचा इतिहास तिकडे उद्या ऐकू. ही ती प्लेस आहे ज्या प्लेसला इथे मिठी मारली. ही प्लेस आहे, त्याचं ते यंत्र आहे जे आतमध्ये मूर्ती तुम्ही दर्शन घेऊन आले ते यंत्र आहे. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ना याचे कार्विंग बाहेर मिळतात म्हणजे ते घ्या म्हणजे फ्रीजवर लावायचे. त्यानंतर याचे का तर ही खूप सुंदर प्लेस आहे म्हणजे. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि देहु मोहि हरहु कलेश विकार
जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूता तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुरेशा कानन कुंडल कुंजित केसा हाथ वज्र ध्वजा विराजे काले मुद्र देव साजे शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करवे को आतुर प्रभु चरित्र दिखे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि दिखावा रूप धरि लंकन रावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे जय श्री लखन जी आए श्री रघुवीर हर शिवर लाय रघुपति के थे बहुत बड़ाई तुमरो जस गावे असपति श्रीपति कंड लगावे शंकरादि ब्रह्मादि मुनीसा शारद शारद सहित अहिसा सबको वेद दिक्पाल जाते कवि को विद कही सके कहाते तुम उपकार सुधी वही कीना राम मिलाय राजपद जी तुमरो मंत्र भीषण माना लंकेश्वर भय सब जग जान जुग सहस्त्र योजन पर भानु लील्यो ताहि मधुर बलगा सबो मुद्रिका मेरे मुखमाही जलधि लांग गए असुर रचना दुर्गम काज जगत के देते अनुग्रह तुम्हारे ते राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु बैसारे सब सुकल है तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हारते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनाए संकट दे हनुमान छुड़ावे मन कर्म वचन ध्यान जो लाभ सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साथ और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन बलवा चारों जुग पर ताप तुम्हारा है पर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुला अष्ट सिद्धि नव निधि के दाता असबर दीन जयंती मां राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दास तुमरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसर अंत काल रघुबर पुर जाए जहाँ जन्म हरि भक्त का और देवता चित्तन धरई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीर जय 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 हनुमान गोसाई जो सतबार पाठ करे कोई छूटहि बंदी महासुकोई जो या पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी साथ तुलसीदास सदा हरिते विजय नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय अयोध्या जय जय रघुवीर सीताराम दिखा दिया तब निज पूर कोशी जय सिया राम पवन सुत हनुमान की जय लखन लाल की जय अयोध्यापति रामचंद्र की जय जय श्री राम।